तर पुढे पाहूया मुलांना, बघा दशांश अपूर्णांकांचे गुणाकार व भागाकार यांचे काही नियम आहेत. ते बघा काय आहे, दशांश अपूर्णांकाला 100 ने भागणे म्हणजे दशांश चिन्ह 2 घरे डावीकडे जाणे. तर बघा उदाहरणार्थ 1/75/100 बरोबर 1.75 हे काय आहे मुलांना, 2 घरं आपल्याला मागे जायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, इथे काय सांगितलेलं आहे, दशांश चिन्ह 2 घरे आपल्याला काय करायचं आहे, तर डावीकडे जायचं आहे. म्हणून 175 1 2 आणि मग आपण दशांश पूर्ण चिन्ह घेतलेलं आहे. मग बघा 1000 ने गुणणे म्हणजे दशांश चिन्हाच्या 3 घरे जे आहे ते डावीकडे ते घरे जे आहेत ते उजवीकडे नेणे. तसेच बघा उदाहरणार्थ 1.7 आणि 5 गुणिले 1000 बरोबर किती येतं मुलांना, 1750 येतं. मग 3 घरे जे आहे ते आपल्याला काय करायचे आहेत, तर ते 3 घरे आपल्याकडे उजवीकडे न्यायचे आहे. म्हणून 1 2 3 आणि त्यानंतर आपलं काय येणार आहे, दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे 1.750 एवढं आपल्याला उत्तर आलेलं आहे. बघा दशांश अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागानंतर कितीही शून्य लिहिले किंवा पूर्णांक भागाच्या आधी कितीही शून्य लिहिले तरी दशांश अपूर्णांकाची जी किंमत आहे ती बदलत नाही. म्हणून बघा मुलांनो, 1.35 बरोबर 135/100 गुणिले 100/100 बरोबर किती आले पहा मुलांनो, तर इथे आलेले आहे 13,500 आणि हे आहेत 10,000. म्हणजेच आपल्याला किती घरं मागे यावे लागणार आहेत, तर 1 2 3 4. बघा मुलांनो, ही जर संख्या आपण इथे लिहिलेली आहे आणि किती घरे मागे येऊन आपण दशांश चिन्ह लिहिलेलं आहे, तर 1 2 3 4 घरं मागे येऊन आपण दशांश चिन्ह लिहिलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते आलेलं आहे 1.3500 असं आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे पाहूया मुलांनो, बघा 1.35 बरोबर 135/100 गुणिले 100/100 बरोबर 13,500/10,000. हे आपण 4 घरं आपण डावीकडे आलेलो आहोत आणि 4 घडे मागे 1 2 3 4 मग दशांश चिन्ह आपण दिलेलं आहे. त्यानंतर बघा 0.35 बरोबर 35/100 गुणिले 1000/1000 बरोबर किती आलेलं आहे, तर 35,000/1,00,000 एवढं आलेलं आहे. म्हणून आता आपल्याला किती घरं मागे यायचे आहेत पहा, 1 2 3 4 5. ही जी संख्या आहे ती 0.35,000 आपण इथे लिहिलेली आहे. मग 1 2 3 4 5 घरं मागे येऊन आपण काय केलेलं आहे, दशांश चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे जेवढे शून्य असतील तेवढेच आपल्याला काय करायचं आहे, डावीकडे येऊन मग दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे इथे 5 शून्य आहे म्हणून 5 घरं आपण मागे येऊन काय केलेलं आहे, तर दशांश चिन्ह दिलेलं आहे. तसंच आपल्याला इतर संख्येमध्ये देखील करायचं आहे. पुढे पाहूया मुलांना, बघा जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे 7/4. ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहायचं आहे. आता 7/4 काय आहे, तर ही परिमेय संख्या आहे आणि ते आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहायची आहे. म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते आपण बघा कसं काढलेलं आहे, तर 4 भागिले 7.000 असं आपण ते मांडलेलं आहे. मग बघा 4 1 4 आणि बाकी किती उरलेले आहेत, तर 7 3 गेले, किती उरलेले आहेत, तर 3 आणि हा 0 इथे आपण घेतलेला आहे. म्हणून बघा इथे 1 पूर्णांक असं आलेलं आहे. म्हणून हे जे संख्यामध्ये मांडताना आपण कसं केलेलं आहे की 7.0 बरोबर, आता आपण इथे काय केलेलं आहे, 7 पूर्णांकाच्या नंतर 3 शून्य दिलेलं आहे. म्हणजेच अपूर्णांकी भागाकार नंतरही कितीही शून्य आपल्याला देता येतात. मग बघा 7ला जर 4ने भागल्यावर किती आपला जो भागाकार आहे तो किती आलेला आहे, तर 1चा भाग लागला व बाकी किती उरलेले आहे, तर बाकी आपले 3 उरलेले आहेत. आता 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह आपल्याला काय करायचं आहे, तर लिहायचं आहे. हा जो 1 आपला भागाकार आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दशांश चिन्ह लिहायचं आहे आणि बाकी 3च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 30ला 4ने भागायचं आहे.
बघा कसं पहा मुलांना, आपल्याला काय करायचं होतं, तर 1 पूर्णांक आपल्याला आलेलं होतं. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे काय करायचं आहे, तर 0 हा 0 द्यायचा आहे. मग 4 7 किती मुलांना, तर 28. मग आपण 28 इथे लिहिलेलं आहे आणि 30 मधून 28 गेले तर 2 राहिले. पुन्हा हा 0 आपण इथे घेतलेला आहे. आता 4च्या पाढ्यामध्ये 20 येतात का, 4 पंचे 20. मग बाकी किती राहिलेलं आहे, तर 0 राहिलेले आहे. म्हणून बघा, आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे. म्हणून भागाकार दशांश चिन्हानंतर काय लिहिलेलं आहे, तर 7 लिहू. आता भाज्यातील अजून एक 0 खाली आपण घेत गेलेलो आहोत आणि त्यानुसार जे गणित आहे ते आपण सोडवत गेलेलो आहे. मग भागाकार पूर्ण आपला झालेला आहे. बघा इथे आपला जो भागाकार आहे तो पूर्ण झालेला आहे. मग या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर काय आलेलं आहे, तर लिहिलेल्या शून्याचा उपयोग जो आहे तो आपण या दशांश भागाकार करताना आपण तो केलेला आहे. पुन्हा आपण काय केलेलं आहे, तर तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे की 5/3 ही संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे. किती, 5/3. आणि ही संख्या कशी आहे, तर परिमेय संख्या आहे आणि ते आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहायला सांगितलेले आहे. म्हणून या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा जो उपयोग आहे तो आपल्याला करायचा आहे. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, तर 3 ने आपण कशाला भागितलेलं आहे, तर 5ला भागितलेला आहे. म्हणून 5.00 आपण इथे घेतलेला आहे. मग बघा 3 1 3 आणि उरले किती मुलांना, तर 0. आता इथे 0 आपण घेतलेला आहे म्हणून तो आता पूर्ण भागाकार येऊपर्यंत आपल्याला तो 0 ॲड करायचा आहे, यूज करायचा आहे. बघा 5 बरोबर 5.0 बरोबर 5.000. अपूर्णांकी भागानंतर कितीही 0 आपल्याला देता येतात. नंतर बघा 5ला 3 ने भागितल्यानंतर भागाकार जो आहे तो आपला किती आलेला आहे, तर तो 1 आलेला आहे. आणि बाकी आपले किती उरलेलं आहे, तर 2 हे उत्तर आपलं उरलेलं आहे. आता 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह आपल्याला लिहायचं आहे. बघा याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दशांश चिन्ह जे आहे ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे 5/3 ही संख्या आपल्याला कशात लिहायची आहे, तर ती दशांश रूपात लिहायची आहे. म्हणून आपण 3/5.00 याला आपल्याला काय द्यायचं आहे, तर भाग द्यायचा आहे. म्हणून काय केलेलं आहे, बाकीचे 2 पुढे भागातील काय करायचं आहे, आपल्याला 0 घ्यायचं आहे. म्हणजे जे आपले 2 उरलेले होते तर हा 0 जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग काय होणार आहे, तर 20 होणार आहे. मग आता 3 ने आपल्याला कशाला भागायचं आहे, तर 20ला भागायचं आहे. मग बघा 3 × किती मुलांना, 18 आणि 3 × 18. मग ते दशांश चिन्हानंतर येणार आहे. पहा आता येणारा जो भागाकार आहे तो अपूर्णांक भाग आहे, तो पूर्णांक नाही. म्हणून भागाकारात दशांश चिन्हाचा नंतर आपल्याला काय लिहायचं आहे, तर 6 व बाकी किती लिहिणार आहोत आपण, 2 उरलेले आहेत. बघा 20 मधून जर 18 गेले बाकी किती उरलेले आहेत, तर 2 उरलेले आहेत. नंतर परत 20ला 3 ने भागून भागाकारात दशांश चिन्हानंतर 6 लिहू. आता भाज्यातील अजून एक 0 आपल्याला काय करायचं आहे, तर खाली घेऊन भागाकार आपल्याला करायचा आहे. पहा मुलांना, जो एक 0 राहिला होता तो पुन्हा आपण काय केलेला आहे, तर 2वरती ठेवलेला आहे, म्हणजे 20 झालेले आहे. आणि आता आपल्याला 3 ने कशाला भागायचं आहे, तर ह्या 20ला भागायचं आहे. आणि पुन्हा काय होत आहे, तर बेस किती, 18. पुन्हा किती बाकी राहत आहेत, तर बाकी 2 राहत आहे. म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर परत काय येणार आहे, तर 6 येणार आहे. आणि म्हणून 6वरती टिंब लिहून भागाकार आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचा आहे. म्हणून 5/3 बरोबर किती आलेलं आहे, तर 1.666 एवढं आलेलं आहे. मग 5/3 बरोबर किती मुलांना, तर 1.6 किंवा 1.6 हे आहे. मग बघा या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग आपण केलेला आहे. पण उत्तर आपलं काय येत आहे, आपल्याला माहितीच आहे. जर आपण कितीही 0 घेतलं तरी आपलं जे उत्तर आहे ते 1.666 असंच येणार आहे.
तर पुढचं एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत ते बघा काय, तर 2/11 ही संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे. 2/11 ही काय कसली संख्या आहे, तर ती परिमेय संख्या आहे आणि ही परिमेय संख्या 2/11 ही आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायला सांगितलेली आहे. तर त्याचं उत्तर बघा आपण कसे करणार आहोत. साहजिकच मागे घेतलेले जे 2 एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, त्यानुसारच आपण याची काय करणार आहोत आणि मांडणी करणार आहोत आणि त्याप्रमाणेच आपण हे देखील गणित सोडवणार आहोत. तर बघा 11ला आपल्याला कशाने गुणायचं आहे, तर 2 पूर्णांक त्यानंतर आपण कितीही शून्य देऊ शकतो त्याला. तर बघा 2.000. आता 11ने आपल्याला काय करायचं आहे, तर 2 पूर्णांकाला भागायचं आहे. म्हणून बघा 11 0 0, कारण इथे 2 11च्या टेबलमध्ये नाही आहे. म्हणून बघा 2 बरोबर 2.0. 2.00 हे काय आहे, तर अपूर्णांकी भागानंतर कितीही आपल्याला काय देता येतात, तर 0 देता येतात. 2ला 11ने भागल्यावर काय येणार आहे, तर 0चा भाग लागला व बाकी किती उरलेले आहेत, तर 2च उरलेले आहेत. आता 0 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा 0 नंतर आपण काय लिहिलेलं आहे, तर दशांश चिन्ह लिहिलेलं आहे. त्यानंतर बाकी 2च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 20ला आपल्याला 11ने भागायचं आहे. तर पहा मुलांनो, आपण इथे 2तून 0 गेले, किती राहिले मुलांना, 2, आणि हा जो 0 आहे त्याचा आपण वापर इथे केलेला आहे, म्हणजे झाले 20. आता 11च्या पाढ्यामध्ये 20 तर नाही आहे, पण 11 आहे, म्हणजे 11 1 11. 0 पूर्णांकानंतर आपण काय दिलेलं आहे, तर 1 दिलेला आहे. तो कसा मुलांनो, 11 1 11. आता 20मधून आपल्याला काय करायचं आहे, 11 मायनस करायचे आहे. मग किती होणार आहेत, तर 9 एवढे राहणार आहे. बघा इथे राहिलेले आहेत 9, आणि पुन्हा या शून्याचा आपण काय करणार आहोत, इथे वापर करणार आहोत. म्हणजे किती झालेले आहेत, तर 90. आणि आता 11च्या पाढ्यामध्ये 90 येतात का, नाही. मग त्याच्या आत्ते संख्या कुठली आहे, तर ते 88 आहे. आणि ते कितव्या स्थानावर येते, तर ती 8व्या स्थानावर येते. म्हणून 11 8 किती, 88. म्हणून आपण इथे काय घेतलेले आहे, 8. 11 8 88 बरोबर. आता 90मधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत, तर 88 मायनस करायचे आहे. म्हणजे किती झालेले आहेत इथे, 2. आणि हा जो तिसरा 0 आहे तो आपण पुन्हा इथे घेतलेला आहे. आणि बाकी किती आलेले आहेत, तर 20 आलेले आहेत. बघा आता येणारा भागाकार हा अपूर्णांक भाग आहे, म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर 1 लिहू व बाकी 9 लिहू. आता भाज्यातील अजून एक 0 खाली घेऊन किती झालेले आहेत, तर 90 झालेले आहेत. आणि 90ला जर 11ने आपण भागितलं तर काय होणार आहे, दशांश चिन्हाच्या 1 नंतर 8 लिहू व बाकी 2 येणार आहे. मग आता भाज्यातील अजून एक 0 राहिलेला आहे. तर पहा मुलांनो, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 18 अंकाचा गट पुन्हा पुन्हा येतो. म्हणजेच जसजसे जेवढे इथे आपण 0 घेत जाऊ तसं तसं काय होणार आहे, तर 0.18 0.18 असंच काय येणार आहे, तर उत्तर आपलं येत जाणार आहे. म्हणून त्या गटावर आडवी रेघ आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून 2/11 बरोबर काय येणार आहे, तर बरोबर 0.18/18 असं आपलं उत्तर येणार आहे. मग 2/11 बरोबर किती मुलांनो, तर 0.18. मग या भागाकारात दशांश अपूर्णांकी भागानंतर लिहिलेल्या शून्याचा उपयोग आपण केलेला आहे. आता पाहूया मुलांनो, वरील सर्व उदाहरणात भागाकाराची जी क्रिया आहे ते आपण कशी केलेली आहे, तर पूर्ण केलेली आहे. त्यानंतर बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकाचा समूह काय होतो, तर तो पुन्हा पुन्हा येत जातो. त्यानंतर अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. बघा आपल्याला जर विचारलं गेलं की आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे की दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा काही अंकाचा समूह जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं मुलांनो, तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हटलं जातं. नंतर पहा, ज्या दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक पुन्हा पुन्हा येतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्यावर टिंब मांडतात. जसे 2.1/3 बरोबर 2.33. म्हणजेच आपण हे 3 घेणार आहोत का, तर नाही, 2.3 असे घेणार आहोत का, कारण पुढे 3ची जी संख्या आहे ती वाढत जाणार आहे.
म्हणून आपल्याला माहित आहे 2.3 हे काय आहे, आपलं उत्तर आहे. मग बघा, तसेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकाचा गट पुन्हा पुन्हा येत असतो त्या गटावर आडवी रेघ आपण द्यायची. समजा 18 जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे, आडवी रेघ द्यायची आहे. म्हणजेच काय होणार आहे की आपण एखाद्या संख्येने जर भागितलं तर तीच संख्या काय होत आहे, तर पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर 18वर आडवी रेघ ही द्यायची आहे. मग बघा, जसे 2/11 बरोबर 0.18/18/18 असे पुढे कितीही 18 येतील. म्हणून आपल्याला 18वरती काय द्यायचं आहे, तर आडवी रेघ द्यायची आहे. आणि 5/6 बरोबर 0.83 हे देखील 8/3 जे आहे ते येणारच आहेत. म्हणून यावर देखील आपल्याला काय करायचं आहे, तर आडवी रेघ द्यायची आहे. तर पहा मुलांनो, काही परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित तर काही परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे असते, आवर्ती असते. बघा, काही परिमेय संख्यांचे दशांश रूप जे आहे ते खंडित असते, तर काही परिमेय संख्यांचे दशांश रूप जे आहे ते आवर्ती असते. म्हणजे पुन्हा पुन्हा तीच संख्या काय येत असते, उत्तर म्हणून येत असते. म्हणून काय सांगितलेलं आहे की काही परिमेय संख्यांचे जे दशांश रूप आहे ते खंडित असते आणि काही संख्यांचे कसे असते, तर ते आवर्ती असते, पुन्हा पुन्हा येणारे असते. तर पाहूया मुलांनो, जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते आहे 13/4. त्याची जी उकल आहे ते आपण कशी केलेली आहे, तर 13 बरोबर 13.0 म्हणजेच किती मुलांना, तर 13 आपण त्याच्यानंतर कितीही शून्य जे आहे ते जॉईंट करू शकतो, लिहू शकतो. अपूर्णांकी भागानंतर आपल्याला कितीही शून्य देता येतात. हा झालेला आहे अपूर्णांक भागाकार आणि त्यानंतर आपण कितीही शून्य त्यावरती देऊ शकतो. त्यानंतर पहा मुलांनो, 3.25 आता आपल्याला काय करायचं आहे, तर 4ने आपल्याला 13.00 याला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. मग ते कसे भागणार आहोत, तर 13ला 4ने भागल्यावर 3चा जो भाग लागला व बाकी उरते. आता आपल्याला 1 या पूर्णांकानंतर दशांश चिन्ह लिहायचं आहे. बघा, इथे आपण 4च्या पाड्यामध्ये 13 येत नाही, पण 13च्या आतली जी संख्या आहे ती येते. ती कुठली आहे, तर ती 12 आहे. म्हणून 4×3=12 आणि 13मधून जर आपण 10 हे कमी केले तर किती उरतात मुलांनो, बघा उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 1च्या पुढे भाज्यातील 0 लिहून 10ला आपण काय करायचं आहे, 4ने भागायचं आहे. मग आता येणारा जो भागाकार आहे हा अपूर्णांक भाग आहे. म्हणून भागाकारात दशांश चिन्हानंतर 2 लिहू व बाकी 2 लिहू. आता भाज्यातील अजून एक 0 इथे बाकी आहे. तर पहा मुलांनो, हा जो 0 आहे तो आपण इथे घेतलेला आहे. 13मधून 12 जर आपले गेले तर किती राहणार आहे, 1 राहणार आहे. आणि इथे काय आहे, तर आपण 13वरती जे काही 0 घेतलेले आहे तो एक 0 आपण इथे घेतलेला आहे. मग आता आलेले आहेत 10. तर 4च्या पाड्यामध्ये तर 10 नाही आहे, मग कुठली संख्या आहे, तर 8 आहे. मग 4×2=8. म्हणून आता 10मधून आता 8 जे आहे ते आपल्याला मायनस करायचे आहेत. 10मधून जर 8 गेले तर किती उरतात मुलांनो, 2 उरतात. आणि पुन्हा हा जो 0 आहे तो आपल्याला 2वरती घ्यायचे आहे. आपली संख्या किती झालेली आहे, तर 20 झालेली आहे. मग 4×5=20 आणि 20मधून 20 गेल्यानंतर बाकी किती राहतात, तर 0. आणि आपलं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे, तर 3.25 एवढं आपलं काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे.